हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जहां हम बात करेंगे धुले की, जहां कार्यकर्ताओं की ओर से राज ठाकरे और उद्धव ठाकरे के साथ आने की मांग वाले बैनर धुले में संतोषी माता चौक में देखे गए। इसके साथ ही बात होगी अकोला की, जहां एक पुलिस अधिकारी ने अचानक भाजपा विधायक के साथ गाली गलौज की। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस महाराष्ट्र बुलेटिन में। महाराष्ट्र की राजनीति में जहां पिछले 2 दिनों से इस बात की चर्चा चल रही है कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे और शिवसेना अध्यक्ष उद्धव बालासाहेब ठाकरे एक साथ आएंगे या नहीं, वहीं अब स्थानीय कार्यकर्ता भी इन दोनों नेताओं को एक साथ आने की मांग कर रहे हैं। इस पृष्ठभूमि में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं द्वारा धुले शहर में बैनर भी लगाए गए हैं। राज साहब और उद्धव साहब को एक साथ आना चाहिए जैसे बैनर धुले शहर में चर्चा का विषय बन गए हैं। शहर के संतोषी माता चौक क्षेत्र में लगाए गए ये बैनर नागरिकों का ध्यान आकर्षित कर रहे हैं। दोनों नेताओं के बीच विवाद की दीवार को तोड़कर प्रेम का नया बंगला बनाया जाना चाहिए। कार्यकर्ताओं ने मांग की है कि महाराष्ट्र और मराठी भाइयों के हित के लिए दोनों नेताएं एक साथ आएं। ऐसी मांग स्थानीय कार्यकर्ताओं ने की है। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शामक दादाबाई, राजसाहेबांचा एक कडवट महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्राचा मनसेचा मराठीचा गुंड असं म्हटलं तरी चालेल। आज समस्त मनसे म्हणा किंवा धुळेकर जनता म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जनतेला एक आस लागलेली आहे, ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती। अंतिम निर्णय साहेबांचा असेल, राजसाहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण, अशा विचारांचा मी आहे। पण व्यक्तिगत विचार झाले माझे तर दोघी घराण्यातली कौटुंबिक वादाची जी भिंत आहे ती पडली पाहिजे आणि प्रेमाचा बंगला नवीन उभारला गेला पाहिजे। आपण कधीही विचार नाही केला होता महाराष्ट्राच्या जनतेने की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटांचे दोघी जण मांडीला मांडी लावून बसतील, पण आज देखील ते शक्य झालेलं आहे। तर हे शक्य का होणार नाही? आणि शेवटी ठाकरे गट असो की म्हणजे शिवसेना असो किंवा मनसे असो, दोघींचे विचार कुठेतरी सारखेच आहेत, दोघींचा आदर्श एकच आहे, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळे देवाला साकडं घालतो की बुवा हे शक्य होऊ दे आता आणि दोघींना पुन्हा एकत्र येऊ दे। त्याच्यामुळे आपण मनसेचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मसाल घेऊन फार जोरात वेगाने धावेल, ज्याच्याने महाराष्ट्राची प्रगती होईल, मराठी माणसाची प्रगती होईल, अशी माझी इच्छा आहे। महाराष्ट्र धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। अकोला के मुर्तिजापुर से भाजपा विधायक हरीश पिंपले ने बाशी टाकली थाने के थानेदार पर फोन पर गाली गलौज और दुर्व्यवहार का आरोप लगाया है। विधायक का कहना है कि पशु वाहन को छोड़ने के मामले में जानकारी देने पर पुलिस ने लेन देन कर वाहन छोड़ दिया और जब उन्होंने इस पर सवाल उठाया तो थानेदार ने अभद्र भाषा का इस्तेमाल किया। पिपले ने मामला मुख्यमंत्री और गृहमंत्री देवेंद्र फडणवीस के समक्ष उठाया है और आरोपी अधिकारी के निलंबन की मांग करते हुए एक ऑडियो क्लिप भी सौंपी है। इसमें थानेदार की कथित गाली सुनाई दे रही है। नमस्कार, मी आमदार रेशमाळा पिंपळे मुख्य मतदारसंघ 32। माझ्या मतदारसंघात अडीच तालुके आहेत, त्यातला एक बार्शेटी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार पी.आय. चुनकुनवार हे तिथं कार्यरत आहे। काल MH19 5533 नंबरचा ट्रक हात काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये खळखळ आवाज येत होता। हा अकोल्याहून बार्शेटी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशय आला की याच्यावर जनावर आहे, म्हणून मी ठाणेदाराला फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बार्शेटीने पकडा आणि चेक करा। त्यामुळे कोणी तुम्हाला माहिती दिली? मी आपला हरीश वाघने दिली। त्यांनी डायरेक्ट हरीश वाघला खराब शिव्या दिला। त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे, SP साहेबांनी पाठवली आहे, ॲडिशनल SP पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष माननीय नार्वेकर साहेबांनी पाठवलेली आहे। आणि नंतर मग मी हरीशनं मला फोन केला की आज शिव्या देऊन राहिला हो। मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिव्या देऊन टाकल्या। जर एखाद्या गोष्टीचा संशय आला असेल आणि कार्यकर्त्यांनी कळवलं किंवा जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असते की त्या गोष्टीची शहानिशा करणं, काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं। अशा वेळेस हा मगरू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधीला घाणेरड्या शोधायला मला सांगू शकत नाही। माझी मी CM साहेबांना विनंती केली की याला सस्पेंड करा, याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले, गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा, अशी माझी गृहमंत्र्यांना, SP साहेबांना आणि आमचं आमदाराचं संरक्षण करणारा अध्यक्ष माननीय नार्वेकरांना आहे। जय श्रीराम। अकोला महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।